माझ्यावर तर किती आरोप केले की हा भाजपमध्ये जाणार आहे, काँग्रेसमध्ये जाणार आहे, राष्ट्रवादीत जाणार आहे, शिवसेनेत जाणार. मी कुठे गेलो 22 वर्षात? माझ्या डोक्यात आहे की जे तरुण धडपडतायत, पुढे येण्याचा प्रयत्न करतायत, पण प्रस्थापित लोक त्यांना दाबतायत, अशा पोरांना ताकद देणं. जसं अरविंद केजरीवालांनी दिल्लीत एक पर्याय दिला सगळ्या प्रस्थापित पक्षांना, तसा एखादा पर्याय विधानसभेच्या अगोदर देता येतो का, या बाबतीत सुद्धा आमची काही लोकांची चर्चा सुरू आहे तरुण मंडळीशी. शेतकरी आणि एकंदरीत सामान्य माणसाला ना, शेतकरी संघटना असेल किंवा तुम्ही जे लढता त्यासाठी सहानुभूती आहे, मात्र राजकारणी मंडळी ना फूस लावतात तुमच्यातल्याच काही नेते मंडळींना, कार्यकर्त्याला, आणि त्यामुळे ही संघटना आहे ना कमकुत व्हायला लागली. आधी सदाभाऊ खोत गेले, त्याच्यानंतर आता तुम्हाला अपक्ष लढावं लागलंय. नेमकं काय होतंय? राजकारणी मंडळीमुळे तुमची संघटना बिखरते किंवा वेगळं काय होतंय? नाही, असं नाहीये. बघा, प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत हे वेगळं वेगळं असतं. त्यांच्या एवढं तर देश पातळीवर कुणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम केलं नाही. देशातल्या शेतकऱ्यांना संघटित करण्याचं काम त्यांनी केलं. काळ रूपानं कोणीतरी एक नवीन माणूस तयार होतच असतो, लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येकाचा एक राजकारणात एक दौर असतो 10, 20, 25 वर्षाचा. त्याच्यानंतर एक कुणीतरी नवीन माणूस पुढे येतो. म्हणजे ती जी स्पेस आहे तो भरून काढायला कुणी ना कुणी येतच असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे असं म्हणता येणार नाही कदाचित त्याच्यापेक्षा अजून काही मोठी चळवळ उभी राहणार असेल, काळाच्या उदरात काही दडलेलं असेल, असंही म्हणता येईल. राजू शेट्टी कुणी फूस लावतं, कुणी इकडे घेऊन जातं, तिकडे घेऊन जातं. माझ्यावर तर किती आरोप केले की हा भाजपमध्ये जाणार आहे, काँग्रेसमध्ये जाणार आहे, राष्ट्रवादीत जाणार आहे, शिवसेनेत जाणार. मी कुठे गेलो 22 वर्षात? आम्ही स्वतंत्रच राहिलो ना. निवडणूकही मी स्वतंत्र लढलो. अनेक नेते म्हणायचे, आमचेही म्हणायचे, आता याला भाजपचं तिकीट मिळणार आहे, याला सेनेचं मिळणार आहे, अमुक मिळणार आहे, टमुक मिळणार आहे. मी छातीटोकपणे सांगायचो की मी स्वतंत्र लढणार आहे आणि मी लढून दाखवलं. कुणाची साथ नसताना, कुणी पाठीशी नसताना, सर्वसामान्य माणसाच्या संघटित शक्तीच्या जोरावर मी निवडणूक लढून दाखवली. त्यामुळं हे असेच नेते आरोप करत असतात. फूस लावायचं काय? सामान्य माणसाला निवडणूक लढायचा अधिकार नाही. आता मी निवडणुकीत उभा होतो. आता काही लोक विरोधकांनी माझ्यावर आरोप केला. कोणी म्हणले यांना भाजपने उभं केलं, कोणी म्हणे शिवसेनेने उभं केलं, कोणी म्हणे यांना राष्ट्रवादीने उभं केलं. ज्याला जे वाटतं ते बोलतात लोक. माझ्या डोक्यात एकच आहे की महाराष्ट्र सध्या अस्वस्थ आहे. प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात लोक आहेत. राजकारण्यांवरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला एका चांगल्या पर्यायाची गरज आहे. मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. सगळ्या तरुणांना एकत्रित करून प्रस्थापितांच्या राजकीय घड्या उद्ध्वस्त करण्यासाठी विस्थापितांच्या घरातली पोरं बाहेर काढायची आणि त्यांना राजकारणात सक्रिय करायचं आणि चळवळीची मोठ घट्ट बांधायची, हा माझा मानस आहे. वेगळी संघटना वगैरे काय नाही, असं नाही. अजून काही असं ठरलं नाही, पक्ष संघटना वगैरे काही नाही. पण जे तरुण चांगलं काही करू पाहतात, पण याच संघटनेमध्ये राहून, शेतकरी काम या संघटनेमध्ये स्वाभिमानीमध्ये राहूनच. मी स्वाभिमानीतच आहे ना. माझ्या डोक्यात आहे की जे तरुण धडपडतायत, पुढे येण्याचा प्रयत्न करतायत, पण प्रस्थापित लोक त्यांना दाबतायत, अशा पोरांना ताकद देणं, चांगल्या विचाराची तरुणींना एकत्रित करणं, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना राजकारणामध्ये सक्रिय करणं, हे काम मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. आणि जसं अरविंद केजरीवालांनी दिल्लीत एक पर्याय दिला सगळ्या प्रस्थापित पक्षांना, तसा एखादा पर्याय विधानसभेच्या अगोदर देता येतो का, या बाबतीत सुद्धा आमची काही लोकांची चर्चा सुरू आहे तरुण मंडळीशी.